घर हक संघर्ष समिति की तरफ से छत्रपति शिवाजी महाराज, ज्योतिबाई फूले, डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर की संयुक्त जयंती महोत्सव का आयोजन नई मुंबई के विष्णुदास भावे नाट्यगृह में आयोजन किया गया। इस आयोजन में आए हुए सभी मेहमानों का स्वागत घर हक संघर्ष समिति के प्रोग्राम के आयोजक ख्वाजा मियां पटेल और उनके पदाधिकारियों ने साल पुष्प देकर किया गया सम्मानित। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई ब्यूरो रिपोर्ट। समय से घर हक संघर्ष समिति के लिए संघर्ष कर रहे हैं, तो मैं उनको हमेशा यही कहना चाहता हूं कि अगर इसके लिए आप मेरे लिए आवाज करेंगे तो तन मन धन से मैं आपके लिए हमेशा घर हक समिति के लिए मौजूद रहूंगा, क्योंकि मैं इन महामानवों की जयंती के टाइम पे ये अहद करता हूं कि जब भी मुझे आवाज देंगे तन मन धन से मैं हमेशा मौजूद रहूंगा। जय हिंद, जय संविधान, जय भारत। धन्यवाद। यानंतर मी विनेताताई बाळेकुत्री यांना विनंती करेन की त्यांनी या जयंतीनिमित्त आम्हाला शुभेच्छा द्याव्या। मानवांना अभिवादन करते आणि दोन शब्द बोलते। खरं तर या महामानवांनी आपल्यासाठी न्याय मिळावा याच्यासाठी आमचा स्वाभिमान जागवणारे हे आमचे आधारस्तंभ आहेत। खरं तर आठवण कधी जाणार नाही। एकाच जन्मात काय 1000 जन्म घेतले तरी आपण या महापुरुषांचे उपकार कधी। या निमित्ताने एवढी जरी आठवण आपण ठेवली आणि जितका वेळ मोबाईल देताय तितका वेळ एखादं छोटंसं पुस्तक आपल्या मुलांना दिलं आणि आपल्यामध्ये चर्चा घडवून आणली, त्या वतीने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आलेली। साजरी करणारे काय सांगतात? सालाबादप्रमाणे आम्ही यावर्षी महापुरुषाची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। आम्ही दरवर्षी आमचा स्टेजचा कार्यक्रम हा तुर्भे नाक्यावर खुल्या जागेवर होत होता, परंतु खुल्या जागेवर बरेच सारे प्रॉब्लेम असल्या कारणामुळे आम्ही त्या खुल्या जागेवर कार्यक्रम घेतला नाही आणि या बंदिस्त या ठिकाणी आज आम्ही महापुरुषाची जयंती साजरी करत आहोत। महापुरुषाची जयंती साजरी करण्याचा पाठिंबा आमचा हेतू आहे, महापुरुष हे आमच्या अंतःकरणात राहायला पाहिजे। आम्ही गेल्यानंतर आमचे वंशसुद्धा महापुरुषाला मानायला पाहिजे। जर आम्ही लोकांनी जर महापुरुषाची जयंती जर साजरी करण्याची सोडून दिली तर आम्ही गेल्यानंतर महापुरुषाला लोक विसरून जातील, म्हणून हे करणं गरजेचं आहे। आणि महापुरुषाचा जो ज्ञान आहे ते आमच्या वंशामध्ये पोचायला पाहिजे आणि पोचण्यासाठी आम्ही आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती काय नेमकं जयंती नेमकं काय संदेश जयंती निमित्त काय जनतेला संदेश द्या? महापुरुषांना आपण स्मरण करतो, पण त्यांनी केलेले जे विचार आहे त्यांचा विस्तार करणे हे फार गरजेचं आहे। हे निमित्ताने आपण त्याला एक चालना, एक त्वरण मिळतं। ते जे सगळ्या महापुरुषांचा एकच विचार आहे, पुरोगामी विचार आहेत आणि ते विचार आपण आता पुढे न्यायला पाहिजे, एवढं निमित्त।
हे असं लावू. हा असं आहे. ओके. म्हणून काय सांगा, महापुरुषांची जयंती आपण साजरी करतो. ते ज्या महापुरुषांची संदेश दिलेली लोकशाही दिलेली घटना दिली आहे, त्या घटनेमुळे आपला देश चालतोय. सध्या काय पाहताय एकूणच? आपण ही जी जयंती साजरी करतोय तर ह्या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला एक मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं की अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आणि न्यायाचा मार्ग दाखवणारे असे हे सगळे होते. तर आज जर आपण परिस्थिती पाहिली तर 2026मध्ये सुद्धा सर्व ठिकाणी आंदोलनं चालू आहेत आणि ही आक्रमणं जी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येत आहेत तर त्याला आपल्याला तोंड द्यायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आणि ह्या महामानवांची पुन्हा एकदा आठवण करून आपण ह्या संघर्षामध्ये उतरलं पाहिजे. यासाठीच आमचा हा लढा चालू आहे. काळजी करते पण नवी मुंबईमध्ये घरात संघर्षित काम करते. आपण पाहिलं की SRA योजना असेल, MIDC ते लागू करायच्या अगोदर ते बरखास्त करणार आहे. ते घरात संघर्ष समिती येत्या काळात कसा लढा उभारणार आहे त्या झोपडपट्टी वासियांकरता? बघा, घर हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आज ह्यो संयुक्त जयंती महोत्सव आणि हे जे काही छत्रपती शिवरायांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे, आंबेडकरांचे विचार की जे भारतीय संविधानामध्ये आम्हा सर्वांना एकाच जाती धर्माला नसून 18 पगड जातींसाठी जे राज्य रयतेचं निर्माण केलं ते आज या महाराष्ट्रामध्ये काय दुर्दशा होते आपण सर्व बघताय. राज्यकर्ते एका ठिकाणी आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात. एक 300 स्क्वेअर फुटाचं घर, एक 500 स्क्वेअर फुटाचं घर आणि ती निविदा रद्द होते. परंतु घर हक्क संघर्ष समितीच्या वतीनं आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान त्यांनी सर्वांना 2014ला सांगितले आजचे दिन आएंगे आणि आम्ही सर्वांना बेघर करणार नाही. त्या मुद्द्याला धरून किंवा त्यांच्या अगोदरपासूनच आपण 2011 पासून सातत्यानं घर हक्क संघर्ष समितीची भूमिका हीच राहिलेली आहे की या शहरामध्येच नव्हे, महाराष्ट्राच्या इतरही काही भागांमध्ये जी या शहरामध्ये लोक आली त्यांना सन्मानानं घर मिळावं. आज आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त सांगतात की 2030ला आम्ही हे शहर झोपडपट्टी मुक्त करू. परंतु ते करत असताना एवढंही सांगतात, घर हक्क संघर्ष समिती वारंवार त्यांच्याकडे मागणी करते पण ते सांगतात एक इंचही जागा नाही. मग ते प्रकल्प राबवताना तुम्हाला बोलण्याची ज्याप्रमाणे मुभा आहे त्याप्रमाणात तुम्ही त्या संस्थानांचं कामं करण्याची सुद्धा तुम्ही त्या पदाची तयारी केली का, त्या प्रकारचं तुमचं नियोजन त्या ठिकाणी आहे का, अशी मागणी घर हक्क संघर्ष समितीची नेहमीच राहील. आणि SRA इतरही काही गोष्टी ते SRA आम्हाला मान्यच नव्हता, ती भूमिकाच आमची होती घर हक्क संघर्ष समितीची. आणि जोपर्यंत घर मिळणार नाही तोपर्यंत घर हक्क संघर्ष समितीची भूमिका शेवटच्या तळागाळापर्यंत सन्मानानं घर मिळणार नाही तीच असणार आहे घर हक्क संघर्ष समिती म्हणून. काय आज संदेश द्या नवी मुंबईकरांना महामानवांच्या जयंतीची आहे? महामानवांची जयंती जो आज यही संदेश दे रहा हूँ कि ये हमेशा जो संघर्ष इन्होंने शुरू किया है, महामानव ने हमें ये दिया है विचार कि हमेशा संघर्ष करो. तो ये जो संघर्ष पीढ़ी दर पीढ़ी कन्वर्ट करते जा रहे, पहुँचाते जा रहे ये मैसेज, तो ऐसे ही पहुँचाता है. जैसा आजकल जो संघर्ष चल रहा है, जितनी सुपर पावर हो उसके खिलाफ आज ईरान जो संघर्ष कर रहा है इंटरनेशनल तौर पे इसराइल और अमेरिका के खिलाफ, ऐसा ही हम लोगों को सिखाया है कि संघर्ष करो. और ये घर हक संघर्ष समिति के ये लोग जो संघर्ष कर रहे बहुत है, बस बहुत प्रेरित हुआ और ऐसा ही कंटिन्यू करते हैं. ओके. घर हक्क संघर्ष समिती छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करत आहे. खरं तर घर हक्क संघर्ष समिती नवी मुंबईमध्ये सर्व जे बेघर आहेत, जे झोपडपट्टीवासी आहेत, जे चाळीधारक आहेत यांच्यासाठी सातत्याने लढत आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक झोपडवासियांसाठी वेगवेगळे नियम हे सरकार बनवत आहेत. आमचं असं म्हणणं आहे की नवी मुंबई शहर हे जर नियोजित शहर आहे तर या नियोजित शहरामध्ये झोपडपट्टीचा जर विकास व्हायचा असेल, जर आपल्याला सामान्याला घर द्यायचं असेल तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगळा कायदा, वेगळं GR आणावा लागेल. आणि तो GR आणताना मात्र नागपूरमध्ये जे तुम्ही लोकांना स्वतःच्या हक्काच्या घर बांधण्यासाठी पट्टे दिले ते पट्टे नंतर तुम्ही मुंबईमध्ये सर्वांसाठी घर ही योजना राबवत आहात, तीच योजना
नवी मुंबईमध्ये राबवायला पाहिजे आणि एकही माणूस बेघर राहता कामा नये. आणि हेच खरं तर या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्वप्न होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. प्रत्येक वंचित घटकाला या शहरामध्ये घर मिळावं आणि ते मिळवल्याशिवाय घर हक्क संघर्ष समिती स्वस्थ बसणार नाही. आपलं नाव सांगा. मी सुजित निकाळजे. जयंती कार्यक्रम साजरा करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय आज घर हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून या महापुरुषाची जी जयंती आयोजित केली, आपण पाहतो आहोत की एकीकडं जे सरकार आहे ह्या महापुरुषांचं विरोध करत आहे, परंतु महापुरुषांनी जी मानवतेसाठी ज्या पद्धतीने जे अधिकार जे बहाल केले होते त्याच अधिकारांचं आज कुठेतरी हनन होताना दिसत आहे. आज आपण बघतो आहे की सरकार वेगवेगळ्या पद्धतीने घरांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे GR काढत आहेत, परंतु ते सर्वसामान्य लोकांपर्यंत हा GR लागू होतो आहे की नाही असं संभ्रम लोकांमध्ये पसरलेलं आहे. एकीकडे सिडको NOC देत नाही आहेत, NMC बायोमेट्रिक सर्वे करत नाहीत आणि सरकार मात्र वेगवेगळ्या पद्धतीने घोषणांचा पाऊस पाडत आहे. तर येत्या काळामध्ये जर हे जे GR आहेत या GR प्रमाणे जर आमच्या नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला जर घर मिळालं नाही ते GR प्रमाणे, तर येणाऱ्या काळामध्ये घर हक्क संघर्ष समिती या सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, ही आजच्या दिनी आम्ही घोषणा करतो. माझं नाव उल्हास मोहन नेरकर, घर हक्क संघर्ष समिती मुख्य संघटक.